कळतच नाहीये मालती मॅडमला काय झालंय. त्यांना माझा राग आलाय का नाही. राग तर आलाय मलाही माहितीये, पण ते दाखवत का नाहीयेत. एवढं चांगलं का वागतायत माझ्याशी. आता आत गेल्यावर त्या काही बोलणार नाहीत ना. मालती मॅडम आत येऊ का. हो ये ना. काय ग खूपच उशीर झाला की तुला. हरकत नाही, तुझीच वाट पाहत होते पण मी जरा कामामध्ये अडकले होते. अगं असू दे, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण चला आता आणखी उशीर नको व्हायला, आवरायला घेऊया. चल. मालती मॅडम तुम्ही कशाला त्रास करून घेताय. मी होते ना मी तयार. अगं असं कसं. मी तुला म्हणाले ना, आज मी तुला स्वतःच्या हाताने तयार करणार आहे. माझी इच्छा मोडशील का तू. नाही. मग चल खुर्चीवर बस. राणी, तुला वाटत असेल ना मी तुझ्यासाठी एवढं का करतेय. त्या मागे कारण आहे. मला खरं तर ना तुझ्याशी एकांतात बोलायचं होतं. मला तुला बुवांबद्दल काही गोष्टी सांगायच्यात ज्या तुला माहित नाही. घाबरू नकोस. मला माहिती आहे तुला तुझ्या बुवांकडनं जे काही सत्य कळलंय त्यामुळे तू बिथरलीस. पूर्ण सत्य यापेक्षाही भयानक आहे. पूर्ण सत्य ऐकायचंय तुला. बोल ना, पूर्ण सत्य ऐकायचंय का तुला. हो. ऐक. तुला तुझ्या लग्नाचा दिवस तर आठवतोय ना. विसरशील कसा म्हणा. पण तुझं लग्न म्हणजे काही सोहळा नव्हता, तर तुझ्या विरुद्ध रचलेला एक कट होता. राणी, तू या घरात आलेली नाहीयेस. तुला या घरात आणलं गेलंय. इंद्रा मुद्दाम तुला या घरात घेऊन आलाय. म्हणजे तुला असं वाटत असेल ना की बुवा तुझ्या लग्नाच्या दिवशी इंद्राच्या गाडीचा अपघात करणार होते. तसं नाहीये. खरं तर हा इंद्राचाच प्लॅन होता. तुला गिल्ट यावं म्हणून इंद्रानेच बुवांना त्यांची गाडी ठोकायला लावली होती. तू त्याच्या प्रत्येक गोष्टीत अडचण होत होतीस. तुझ्यामुळे सतत त्याचा अपमान होत होता. तुझ्यामुळे त्याच्या आबांनी त्याचा अपमान केला होता. तुझ्यामुळेच कामगार आम्ही काम करणार नाही यावर अडून राहिले होते. ते काय नाही इंद्रा साहेब, तुम्ही जोपर्यंत राणीची माफी मागत नाही ना, आम्ही कुणी बी या कंपनीत काम करणार नाही. हो, आम्ही काम करणारच नाही. हो हो, आम्ही काम करणारच नाही. आणि म्हणूनच इंद्राने हे प्लॅनिंग केलं. बुवांवर त्याचा जीव घ्यायचं खापर फोडून तो तुला माघार घ्यायला लावणार होता. मत घाल. पण बुवा इंद्राची गाडी ठोकणार इतक्यात आपण मध्ये आलात आणि त्याचा प्लॅन फेल गेला. पण जेव्हा इंद्रा तुझ्या लग्नाच्या मंडपात आला तेव्हा त्याला अजून एक संधी मिळाली जी त्यांनी साधली आणि तुझ्याशी लग्न केलं. अहो, राणीच्या घरी बोलावले हळदी कुंकवाला. मला तर जायचंच नव्हतं, पण आता काय करायचं. लेकीचं सासर आहे, गेलं तर पाहिजेच. आणि हे बघा तुमच्यासाठी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय.
लक्ष कुठं आहे तुमचं? हा, आणि काय कायमचं असंच बसून राहणार आहे का एका जागेवर? सोडा की तो विषय, नका लई विचार करू. तू कुठे चाललीस? हाय का आता? अहो आत्ताच सांगितलं ना, राणीच्या घरी हळदी कुंकू आहे, तिकडे जाते या. नको जाऊ. अहो असं कसं नको जाऊ? आता माडिकाने आमंत्रण दिलंय तर जायला तर लागलच की. आणि नाही गेलो तर आपल्याच लेकीला बोल लावतील परत. नाही म्हणत कोण काय, राहू दे. तू बस इथं माझ्याजवळ. का हो? काय झालं? तुम्हाला बरं वाटणं झालंय का काय? डॉक्टरकडे जायचं का? नाही माहित, पण कोणीतरी ना काजावर लई मोठा दगड ठेवलाय असं वाटतंय बघ. अगं कशातच मन लागणं झालंय. असं वाटतंय ह्या सगळ्यापासून लांब कुठतरी निघून जाव, हे सगळं सोडून पळून जाव. काय बोलताय? हे बघा, असले विचार बी मनात आणायचं नाहीत. अगं आता नाही आणायचं म्हणलं तरी मनात आल्याशिवाय राहतोय का? अगं विचार करून करून ना मेंदूचा पाक भुगवायला लागलाय बघ. अहो नाही काय म्हणणार तुम्हाला, मी आहे ना. आणि तुम्ही सारखं तोच विचार करत बसताय आणि ही असं एका जागेवर बसून राहताय ना, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. तुम्ही एक काम करा, उठा आणि जा, जरा चाळीतनं फिरून या. तेवढंच पाय मोकळं होताल आणि तुम्हाला बरं बी वाटेल. पण हो, लई लांब जाऊ नका बरं का, आणि लगेच माघारी या घरी, नाही तर माझ्या जीवाला घोर लावून जाल. आणि हे बघा, मी तुम्हाला जे काय बोलले ना, तुमच्यावर रागवले, ते तुम्ही लई मनावर घेऊ नका बरं का. तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझ्या मनात काही नसतं. अव झालं गेलं, विसरून जा की सगळं. हा, अव आता जे काय वाईट व्हायचं होतं ना, ते होऊन गेलं या. मग त्याचा नुसता असा सारखा विचार करून काही उपयोग आहे का? आणि तसं बी जे काय घडलंय ती फक्त तुम्हाला आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहिती बी नाही, आणि माहिती होणार बी नाही. मग कशाला उगाच तुम्ही तुमचं रक्त हटवताय? असं एका जागेवर सारखं बसून राहू नका. उठा बरं, जा फिरून या जरा. मी बी राणीच्या घरनं जाऊन लगेच माघारी येते, लई वेळ थांबणार नाही तिथं. आव येते मी जाऊन. हा, नाही, हे खोट आहे. इंद्रजीत सर असं नाही करू शकत. मला माहित होतच तुला काही माझं म्हणणं पटणार नाही, पण हेच खरं आहे राणी. माझ्या पोरावर जीव असून सुद्धा मी तुला हे सगळं सांगतेय, कारण मुळातच तुमचं नातं एका खोट्या गोष्टीच्या जीवावर फुललंय. त्यामुळे ते कधी ना कधी तुटणारच आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. खरं तर ना अजून बरंच काही आहे राणी, जे तुला माहित नाही. इंद्राचं खूप मोठं प्लॅनिंग आहे राणी. मुलगा आहे का तो माझा, नख शिखांत ओळखते मी त्याला. त्याचा फायदा असल्याशिवाय तो कुठलीच गोष्ट करत नाही. तू तुझ्या आई बुवांनी त्याच्या पायाशी राहावं म्हणून त्यांनी तुझ्या आईचं ऑपरेशन करून घेतलं. तुझ्या आईच्या ऑपरेशनचं, दवाखान्याचं बिल भरलं. तुला काय वाटलं इंद्रा हे जे काही सगळं करतोय ते चांगल्या मनाने करतोय? बेडीएस, तो हे सगळं करतोय कारण त्याला असं वाटतंय की तुम्ही त्याचं गुलाम बनून राहावं, त्याच्या उपकाराखाली दबून राहावं, म्हणून करतोय. बिचारा बुवांना काय वाटत असेल ना, त्यांना हेच वाटत असेल की ते त्याच्या इतक्या प्रेमळ आणि मायाळू जावयाचा जीव घ्यायला निघाले. पण त्यांना काय माहित,
हा त्यांच्या जावयाचाच प्लॅन होता. नाही, इंद्रजित सर असा विचार कसा करू शकतात? माझा नाही विश्वास बसत ह्या सगळ्यावर. बसेल, विश्वास बसेल. लवकरच तुला सगळे पुरावे मिळतील. ज्या लग्नाच्या जीवावर तू या घरात संसार थाटू पाहतेस ना, मुळात ते लग्नच खोटं आहे. इंद्राने तुझ्याशी लग्न का केलं, कोणत्या अटींवर केलं, हे आठवतंय ना? माझ्यासाठी हे लग्न फक्त एक डील आहे. एका साईनसाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलंय. माझ्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी नाही तुझी. माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व 0 आहे. तू प्रत्येक वेळी माझ्या वाटेत येत होतीस आणि म्हणून मी ठरवलं की तुला एकदाच असा धडा शिकवायचा की तू पुन्हा कधी माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीस. त्याने तुझ्याशी लग्न बदला म्हणून केलं. लग्न झाल्या झाल्या तो तुझ्याशी कसा वागला आठवतंय ना? माझा विरोध झुगारून त्यांनी तुला या घरात घेतलं, कारण त्याला तुला पदोपदी त्रास द्यायचा होता, वेदना द्यायच्या होत्या. त्याच्या मनात तुझ्याबद्दल कसलंच प्रेम नव्हतं, कधीच नव्हतं, आणि आत्ता सुद्धा नाहीये. माझ्या मुलाला मी चांगलीच ओळखते ग. एखाद्याचा बदला घेण्यासाठी, त्याच्या मनातला राग शांत करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. कुठल्याही. इंद्रजित सर माझ्याशी लग्न झाल्या झाल्या माझ्याशी तसं वागले असतील. त्यांनी माझा रागराग केला असेल, पण तसं नाहीये. पण आता ते बदललेत. हो, आता बदललाय तो. मग तुझ्या बुवांची आज एवढी वाईट अवस्था का झाली? राणी इंद्राला हेच हवंय की तू आणि तुझं कुटुंब कायम त्याच्या उपकारात जगावं. तू अडकलीस राणी, अडकलीस. तुला असं वाटतं की तू राणीसारखी जगतेस, पण इंद्रासाठी तू फक्त एक पाय पुसणेस. आता तो फक्त तुला चांगलं वागतोय असं भासवतोय, पण हाच तर त्याचा विचार आहे ना. तुला सुखी संसाराची स्वप्न दाखवून कधी दुःखाच्या दरी ढकलेल ना, तुला कळणारही नाही. म्हणूनच मी तुला सावध करते. नाहीतर तू इंद्रासोबत सुखी संसाराची स्वप्न बघशील आणि तो तुझ्या स्वप्नांचा चुराडा करेल, आणि हे तुझ्याच्यानी सहन होणार नाही. म्हणून माझा पोरगा असून सुद्धा मी तुला सगळं काही सांगितलं. हा तर तू बघ पुढे काय करायचं ते. शेवटी आयुष्य तुझं आहे, त्याच्यामुळे तुझ्या आयुष्याचा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. चला, छान तयारी झाली आहे आणि छान दिसतेस तू. कोणाची नजर लागू नये. मी ना तुला अगदी मला हवं तसं सजवलंय. बरं चला, आता खाली जायला हवं. बायका जमल्या असतील, तुझीच वाट बघत असतील. चला. हो ग, अगं आपण आपल्या राणीची वाट बघतोय आणि ही राणी खरंच हुकुमाची राणी असल्यासारखी आपल्यालाच वाट बघायला लावते. हो, तिची पहिली संक्रांत आहे, उशीर तर लागणारच ना. हो ना. ते बघा राणी आली. राणी, डोळ्यातलं पाणी पुस. माडिकांच्या सुनेच्या डोळ्यात पाणी चांगलं दिसत नाही.
बघ तुझ्यासाठी केवढ्या बायका जमा झाल्यात. अगं बाई, इंद्राची राणी किती गोड दिसते आज. पुन्हा इंद्रसाहेब तिच्या प्रेमात पडतील. हो ना, खरंच. राणी लाखात एक दिसते आज. राणी, फक्त याच बायका नाही आल्या तर नीट बघितलंस का अजून कोण आलंय? आई, लई गोड दिसतेस का? माझीच नजर लागायची तुला. अगं माझीच काय तर तुझी सारखी नजर उतरायला लागल. एवढी सुंदर दिसतेस तू. अहो दिसणारच ना, मी स्वतःच्या हाताने तयार केलंय तिला. विचारा तिला. अगं बाया, होय काय राणे? खरंच का काय ग? हो. अगं बाया, तेव्हाच पाहुला म्हणायचा. हलतीबाई साहेब, माझी तुमच्या मनातली आडी निघून गेली म्हणायची. लई बरं वाटतंय बघा जीवाला. माझ्या राणीला तुम्ही आपलं मानलं, तुमच्या पदरात घेतलं. लई उपकार झालं तुमचं. आता मला खरंच काय नको. माझ्या राणीला तुम्ही असंच लेकीसारखं सांभाळा. तिनं काही चांगलं केलं तर तिला जवळ घ्या. तिचं काही चुकलं तर कान बी धरा, समज द्या. पण तुम्ही तिच्या संग राहा. खरंच मला तर ह्यो आजचा दिवस सोन्यासारखाच वाटायला लागलाय. राणे, हा? अगं तू का अशी गपगप उभी आहेस? काहीतरी बोल की. हा, खुश आहेस ना बाळा? हो. मालती मॅडमने खूप मनापासून तयार केलं मला. माझ्या डोळ्यावरची धूळ बाजूला केली असं वाटलं. सुरेखा ताई, पोरीकडेच बघत बसाल का आमच्याकडे पण बघाल? हो नाही तसं काय नाही. आली की तुमच्याकडे मी. कशा आहे तुम्ही? राणी, इतक्यात कोणाला काही बोलू नकोस. खुश असल्याचं नाटक असं चालू ठेव. नाही उगाच भावनेच्या भरात सगळं सांगून बसशील आईला आणि तिला धक्का बसायचा. नाही, या धक्क्यातनं ती काही सावरू शकणार नाही म्हणून सांगते. तू तुझ्या आईला हे सगळं सांगायचीस आणि धक्का बसल्यामुळे पुन्हा तुझ्या आई अंथरुणानं खेळायची. असं काही व्हायला नको. येते ना लक्षात? बरं चल, तर अशीच हसत हसत चालत राहा. बरं, आता हाच बरं छान. हास. काय सुरेखा ताई, तब्येत काय म्हणते तुमची? अहो माझं ऑपरेशन झालंय, त्याच्यामुळे एकदम बरी आहे मी. हो, एकदम बरे असणारच ना या. अहो आम्ही आहोत म्हणून त्या आज इथे उभ्या आहेत. लाखोनी बिल आलं होतं दवाखान्याचं, आम्ही होतो म्हणून निभावलं. इंदिरा भाऊजी देवासारखे उभे राहिले म्हणून आज राणीची आई तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे. इंदिरा भाऊजी खूप करतात हो त्यांच्यासाठी.
जे काही करतो नाही कोणाला कळता कामा नाहीये. राणी हा अगं तू गजरा केला होतास ना, मग कुठे आहे? अरे हो ते माळाचं विसरले वाटतं. बरं जा बरं पटकन माळून ये. अहो या तर राहू द्या ना, जाऊ द्या. अगं असं कसं राहू दे? किती हौसेने गजरा तयार केलास आणि आता राहू दे म्हणतेस होय? नाही नाही ते काही नाही, जा बरं पटकन माळून ये. अगं जा. ठीक आहे. इंद्रा आणि राणी आता बघा तुमची कशी वाट लावत होते. राणी तू या घरात आलेली नाहीयेस, तुला या घरात आणलं गेलं. हा इंद्राचाच प्लॅन होता. आता तो फक्त तुला चांगलं वागतोय असं भासवतोय, पण हाच तर त्याचा विचार आहे ना. ही राणी बरोबर आत्ताच कशी काय कडमडली? डोक्याला एक नंबरची ताप आहे. जेव्हा बघावं तेव्हा माझ्याच कामात आडवी येते. नाही नाही, इंद्रजीत जर असं वागणारच नाही. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी लग्न मनापासून नव्हतं केलं हे मला सुद्धा माहितीये, पण ते आत्ता माझ्याशी खोटं वागत नाहीयेत. आमच्यात भांडणं लावण्यासाठी, गैरसमज होण्यासाठी म्हणून हे सगळं केलं जातं. इंद्रजीत सरांच्या वागण्या बोलण्यातला खरेपणा मला ओळखता येतो. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलंय ना, ते कुठल्या वाईट हेतूने नाही केलंय, चांगल्या मनानं केलंय. कोणी माझ्या मनात इंद्रजीत सरांबद्दल विष पेरायचा प्रयत्न केला तरी मी ते आमच्या नात्यात पसरू देणार नाही. माझ्यात आणि इंद्रजीत सरांमध्ये आता मी फूट पडू देणार नाही. कोणी आहे का तिकडे?